नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. या नवीन अभ्यासक्रमातील विषय इतिहास यातील चौथा पाठ वैदिक संस्कृती या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि छोटी छोटी उत्तरे दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये एक, विद म्हणजे शब्द आहे जाणणे. दुसरा आहे गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे म्हणजे उपनिषद. तिसरा आहे ज्येष्ठ व्यक्तीचे मंडळ म्हणजे सभा. ब, जोड्या जुळवा. यामध्ये गट अ आणि गट ब दिलेला आहे, तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. पहिला आहे ऋग्वेद, याची योग्य जोडी आहे क, देवतांची स्तवने. दुसरा आहे यजुर्वेद, याची योग्य जोडी आहे ड, यज्ञविधींचे वर्णन. तिसरा आहे सामवेद, याची योग्य जोडी आहे अ, यज्ञातील मंत्रांचे गायन. चौथा आहे अथर्ववेद, याची योग्य जोडी आहे ब, आरोग्य व औषधोपचार. प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये 4 आश्रम आपल्याला लिहायचे आहेत, तर पाहूया. पहिला आहे संन्यासाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम, ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम. तर ही 4 आश्रम या ठिकाणी आपल्याला लिहिता येतील. आलं लक्षात? त्यानंतर ब, टिपा लिहा. त्यामध्ये एक, वैदिककालीन शिक्षण व्यवस्था. उत्तर आहे एक, वैदिक काळात शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुग्रही म्हणजेच गुरुच्या घरी राहावे लागत असे. 2, शिक्षण पद्धती प्रामुख्याने मौखिक स्वरूपाची होती. गुरु उच्चारत असलेल्या मंत्रांचे विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेतले जाई. 3, उपनिषदांमध्ये गुरुजवळ बसून ज्ञान मिळवण्यावर भर दिला गेला आहे. 4, वेद, भाषा, व्याकरण, यज्ञविधी, धनुर्विद्या आणि जीवन जगण्याचे संस्कार गुरुग्रही दिले जात असत. दुसरा आहे वैदिक कालीन आर्थिक जीवन. उत्तर पाहूया. एक, वैदिक काळात शेती आणि पशुपालन हे प्रमुख व्यवसाय होते. 2, गायींचा वापर विनिमयाचे म्हणजेच लेनदेनचे साधन म्हणून केला जाई. 3, याशिवाय विणकर, कुंभार, सुतार, लोहार यांसारखे कारागीर समाज घटक आर्थिक व्यवहारात महत्त्वाचे होते. 4, व्यापारी संघ तयार झाले होते, ज्यांच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत. तिसरा आहे वैदिक समाजातील स्त्रियांचे स्थान. उत्तर आहे एक, पूर्व वैदिक काळात स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान होते. 2, त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. अनेक स्त्रिया विदुषी म्हणून प्रख्यात होत्या. 3, स्त्रिया धार्मिक विधी, यज्ञयाग यात सक्रियपणे भाग घेत. 4, मात्र नंतरच्या काळात स्त्रियांवरही बंधने वाढली व त्यांचे समाजातील स्थान दुय्यम होत गेले. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये एक, वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते. उत्तर पाहूया. एक, वैदिक काळात शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. 2, सातू, गहू, तांदूळ, बाजरी यांसारखी पिके घेतली जात असत.
3. शेतीवरच समाजाचे अन्नधान्य आणि जीवन अवलंबून असल्यामुळे वैदिक संस्कृती शेतीला अत्यंत महत्त्व होते. दुसरा आहे, वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. उत्तर आहे 1. वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. 2. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या स्त्रियांनी वेदांमधील ऋचा रचल्या होत्या. 3. धार्मिक आणि कौटुंबिक विधींमध्ये स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात असे. म्हणूनच वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. ब. वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वर्तमान काळातील मनोरंजनाची साधने यातील साम्याचे व फरकाचे मुद्दे लिहा. आता या दोन्हीमधील साम्य आणि फरक या दोनही गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. तर उत्तर पाहूया. सुरुवातीला आपण साम्य पाहूया. 1. दोन्ही काळात संगीत, गायन, वादन आणि नृत्य ही मनोरंजनाची साधने प्रसिद्ध आहेत, पूर्वीच्या काळीही आणि आताच्या काळीही. 2. खेळ, उदाहरणार्थ पटावरील खेळ, खेळांच्या स्पर्धा दोन्ही काळात खेळले जात. आता या दोन्हीतील फरक पाहूया. 1. वैदिक काळात रथांच्या शर्यती, शिकार, वीणा व झांज यांसारखी पारंपरिक वाद्य ही मनोरंजनाची प्रमुख साधने होती. 2. तर वर्तमान काळात टीव्ही, मोबाईल, चित्रपट, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स आणि डिजिटल माध्यमे ही मनोरंजनाची प्रमुख साधने आहेत. त्यानंतर प्रश्न 4. वैदिक काळातील राजकीय व्यवस्था यावरील तक्ता पूर्ण करा. यामध्ये पद किंवा संस्था या एका बाजूला दिलेलं आहे आणि कार्य दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे. तर सुरुवातीला पाहूया सभा. याचं कार्य काय आहे? राज्यकारभारात राजाला सल्ला देणे आणि राज्यातील ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींची मते मांडणे. समिती प्रजेची आमसभा असून त्यात राज्यातील सर्व लोकांचा सहभाग असणे व महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा करणे. त्यानंतर भागदूग म्हणजेच प्रजेकडून कर म्हणजेच उत्पन्नाचा भाग गोळा करण्याचे काम करणे. प्रश्न 5. योग साधना केल्यानंतर आपल्या जीवनशैलीत कोणते बदल येऊ शकतील? उत्तर आहे 1. शारीरिक आरोग्य सुधारते आणि शरीर निरोगी, लवचिक व मजबूत बनते. 2. मानसिक ताणतणाव कमी होऊन मन शांत व एकाग्र होते. 3. प्रतिकार शक्ती वाढते आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. 4. दैनंदिन कामामध्ये शिस्त आणि उत्साह वाढतो. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.